इंग्लिश आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील जे शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत आणि ते पण नॉन प्रोफेशनल शिक्षण आहे, या सर्व विद्यार्थ्यांकरिता आनंदाची बातमी आहे. म्हणजे ज्यांनी 11वीत प्रवेश घेतला असेल, ज्यांनी ऍडमिशन केलेली असेल, वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये ऍडमिशन केलेली असेल, वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये ऍडमिशन केलेली आहे आणि कोणत्याही प्रवर्गातील असेल, मग एससी असेल, एसटी असेल, ओबीसी असेल किंवा मग इतर जे काही असतील, एनटी, व्हीजीएनटी, एसबीसी असे ज्या कॅटेगरीतील विद्यार्थी आहेत, त्या सर्व विद्यार्थ्यांकरिता महाराष्ट्रात कोणत्याही 36 जिल्ह्यामध्ये आपल्याला जर राहायचं असेल तर राहण्याची, खाण्याची, मोफत वायफाय, स्टेशनरी, अशा इतर जे काही गमबूट आहे, इतर जे काही तुमचे ड्रेस कोड आहे, या सर्वांचे पैसे आणि सोबतच निर्वाह भत्ता हे सुद्धा आपल्याला मिळणार आहे आणि तेही मोफत. मग यासाठी करावं काय लागणार आहे, ही व्यवस्था कुठे निर्माण होणार आहे किंवा ही व्यवस्था कुठे आपल्याला मिळत आहे, अशा विविध प्रश्न आपल्या विद्यार्थ्यांच्या डोक्यात येत असतात. ज्या वेळेला पुण्यासारख्या शहरामध्ये, नागपूर सारख्या शहरामध्ये आपला विद्यार्थी शिकायला जातो, त्यावेळेला मात्र पालकांना एक प्रश्न पडतो की माझा मुलगा राहील कुठे, खाईल कुठे, हा प्रश्न त्यांना पडत असतो. आणि याच प्रश्नावरती मात करण्याकरिता, या अडचणीवरचं सोल्युशन म्हणून आपण नेचर फाउंडेशनच्या माध्यमातून वारंवार आपण जनजागृती करण्याचं काम करतो आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जो आहे, हा व्हिडिओ आपल्या सर्व विद्यार्थ्यांकरता, सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरता असणार आहे. मोफत प्रत्येक जिल्ह्यामध्ये राहण्या खाण्याची व्यवस्था नेमकी कुठे आहे, त्याची प्रवेश प्रक्रिया मात्र सुरू झालेली आहे, अर्ज प्रक्रिया मात्र सुरू झालेली आहे. मग ते कोणासाठी आहे, कधीपर्यंत असणार आहे, कागदपत्र कोणती लागणार आहे, या सर्व बाबी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी माझ्या चॅनलला आपण पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा, ज्या माध्यमातून आपल्या सर्वांना हे अपडेट आपण देणार आहोत आणि त्यासोबतच तुम्हाला मार्ग सुद्धा दाखवणार आहोत. त्या वसतिगृह कोणती टाकायची आहेत, काय करायची आहेत, कोणतं वसतिगृह जवळ पडेल, हे सर्व आपण बघणार आहोत. तर लक्षात घ्यायचंय, आपण 11वीचा प्रवेश घेतला असेल किंवा आपण बीए ला प्रवेश घेतला असेल, बीएससी ला प्रवेश घेतला असेल किंवा मग एमए ला प्रवेश घेतला असेल, कोणताही नॉन प्रोफेशनल कोर्स, अव्यावसायिक कोर्स जो आहे, त्या अव्यावसायिक कोर्सच्या ऍडमिशन प्रोसेस जी आहे, ती वसतिगृहाची ऍडमिशन प्रोसेस सुरू झालेली आहे. मी कशाबद्दल बोलताय, तर मी बोलताय समाज कल्याण वसतिगृहाबद्दल. मी बोलताय इतर मागास व बहुजन कल्याण विभागाची जी काही महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यामध्ये 72 वसतिगृह सुरू झाले त्याच्याबद्दल. मग ही कोणासाठी आहे, तर विद्यार्थ्यांचं एक मत असते, लोकांचं एक मत असं झालेलं आहे की समाज कल्याणची जी वसतिगृह आहे ही फक्त कोणासाठी आहे, एससी लोकांसाठी. तर हा डाऊट क्लिअर करा. हा वसतिगृह जे आहे ते सर्वच प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी आहे. नंतर ओबीसी, एनटी, व्हीजीएनटी आणि एसबीसी विद्यार्थ्यांचा सुद्धा एक गैरसमज झालेला आहे की वसतिगृह कोणासाठी आहेत, फक्त वसतिगृह आहेत एससी आणि एसटी साठी. तर हे सुद्धा डोक्यात न काढा, वसतिगृह कोणासाठी आहे, तर इतर मागास व बहुजन कल्याण विभागाच्या अंतर्गत आपल्याला एनटी बांधवांसाठी, एसबीसी बांधवांसाठी, ओबीसी बांधवांसाठी, या सर्व विद्यार्थी आणि विजे बांधवांसाठी, सर्वांसाठी वसतिगृह आहेत. मग या वसतिगृहामध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू झाली का? हो, सुरू झालेली आहे प्रवेश प्रक्रिया. मग कोणती प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे, तर जे काही नॉन प्रोफेशनल कोर्सेस आहेत, बीए सारखे, बीएससी सारखे, बीएसडब्ल्यू सारखे, हे जे बीसीए सारखे असे जे प्रोफेशनल, नॉन प्रोफेशनल जे कोर्स आहेत, त्याची प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. मग ही प्रवेश प्रक्रिया 1 तारखेपासून सुरू झालेली आहे. कधीपर्यंत असणार आहे, तर 30 जून पर्यंत ही प्रवेश प्रक्रिया आहे. अजून आपल्याकडे 15 दिवस आहेत. मग हे अप्लिकेशन कसं करायचं, तर 2 वर्षापूर्वी ही जी अप्लिकेशन प्रक्रिया आहे ही ऑफलाईन पद्धतीने होती, आपल्याला अर्ज करावा लागत होतं. पण आता जी ही प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने आहे. मग ऑनलाईन पद्धतीची लिंक कुठे मिळणार, तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑनलाईन जी काही प्रक्रिया आहे त्याची लिंक दिलेली आहे. तुम्ही कोणत्याही कॅफेमध्ये जाऊन फॉर्म भरू शकता. तुम्ही कोणत्याही स्वतःच्या मोबाईलवरती त्या साईटवर तुम्ही जर गेलात तर तुम्हाला अर्ज भरता येणार आहे. मग कागदपत्र कोणती लागणार आहे, तर कागदपत्र महत्वाची लक्षात घ्यायचं आहे. कागदपत्र नंबर 1, तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं 10वी 12वीची मार्कशीट तुम्हाला लागणार आहे. सोबतच तुमचे कास्ट सर्टिफिकेट त्या ठिकाणी लागणार आहे. महत्वाचं डॉक्युमेंट तुमचं इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला पाहिजे आहे या वर्षीचं. सोबतच ज्या कॉलेजमध्ये तुम्ही ऍडमिशन केलेली आहे त्या कॉलेजचं काय पाहिजे, एक तर तुम्ही बोनाफाईड घ्या किंवा दुसरी गोष्ट, तुम्ही त्या कॉलेजला पैसे जर भरले असेल किंवा काहीतरी भरलं असेल तर त्याची रिसिप्ट तुम्हाला मिळते, ती रिसिप्ट तुम्हाला पाहिजे अपलोड करायला. नंतर ही डॉक्युमेंट तुम्हाला अत्यंत, आधार कार्ड तुमचं पाहिजे, तुमचा फोटो, तुमची साईन, या सर्व बाबी अत्यंत महत्वाच्या आहेत तुम्हाला अर्ज करण्याकरिता. मग या सोयी सुविधा कोणत्या आहेत, तर सोयी सुविधा कोणत्या आहेत हॉस्टेलला, नंबर 1, मोफत तुम्हाला जेवण मिळत आहे. नंबर 2, मोफत तुम्हाला राहण्याची सुविधा मिळत आहे. मोफत तुम्हाला वायफाय मिळत आहे. मोफत प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी ही वसतिगृह आहेत. 36 जिल्हे आहेत महाराष्ट्रात. 36 जिल्ह्याच्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक विभागाची वसतिगृह आपल्याला मिळतात. आदिवासी मुलं असतील तर त्यांच्यासाठी आदिवासी वसतिगृह आहे. जर ओबीसी मुलं असतील तर ओबीसी मुलांसाठी ओबीसी हॉस्टेल आहे, म्हणजे इतर मागास व बहुजन कल्याणची हॉस्टेल्स आहेत. आणि जे एससी बांधव असतील आपले, त्या विद्यार्थ्यांसाठी व इतर कम्युनिटीसाठी सुद्धा इतर आपल्याला समाज कल्याणची वसतिगृह पाहायला मिळत आहे.
तर अशी वसतिगृह जी आहेत ती प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी विभागाच्या ठिकाणी तुम्हाला 4-4 वसतिगृह मिळतात. जे काही महाराष्ट्रामध्ये 6 विभाग आहेत त्या 6ही विभागामध्ये 4-4 वसतिगृह आहेत आणि जिल्ह्याच्या ठिकाणी मात्र एक वसतिगृह तुम्हाला पाहायला मिळत आहे. म्हणजे राहण्याची व्यवस्था तुमच्याला होत आहे. दुसरी गोष्ट अशी की प्रवेश प्रक्रिया सुरू झाली का? हो, सुरू झालेली आहे. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे. मग याची अप्लिकेशन आपल्याला कसं करायचं आहे तर साईटवर जाऊन अप्लिकेशन करा आणि जी व्यवस्था आहे त्या ठिकाणी एकही रुपया तुम्हाला फीस भरावं लागत नाही. तुम्हाला राहण्याची खाण्याची सर्व सुविधा, तुम्हाला नाश्ता मिळताय, तुम्हाला 4,500 रुपयाची मेस तुम्हाला उपलब्ध असते. सकाळी तुम्हाला अंडी, दूध, केळी अशा पद्धतीने तुम्हाला नाश्ता मिळत असतो. नंतर पुन्हा नाश्ता मिळतो, म्हणजे ही तुम्हाला फ्रूट आणि बाकी सर्व गोष्टी मिळतात. 9:30 वाजता तुम्हाला जेवण मिळतं. हप्त्यातून तुम्हाला फिश मिळतं, म्हणजे नॉनव्हेज मिळतं. तुम्हाला स्वीट खायचं स्वीट, नॉनव्हेज खायचं नॉनव्हेज, अशा पद्धतीच्या ज्या सोयी सुविधा आहेत त्या तुम्हाला. लाख रुपयाची जरी पुस्तकं लागत असेल तरी वसतिगृहातून तुम्हाला मोफत मिळतं. एकही रुपया फ्री द्यावा, म्हणजे त्या ठिकाणी द्यावं लागत नाही. पर्सनली तुम्हाला बेड मिळतं, तुम्हाला कपाट त्या ठिकाणी कपबोर्ड असते तुम्हाला कपडे ठेवायसाठी. अशा पद्धतीने तुम्हाला कॉलेजला ड्रेस कोड असेल तर ड्रेस कोडचे सुद्धा पैसे त्या माध्यमातून मिळते. आणि पॉकेट मनी म्हणून किंवा निर्वाह भत्ता म्हणून तुम्हाला 900 रुपये मुलींना आणि 800 रुपये मुलांना ते मिळत आहे. जर ट्रायबल विद्यार्थी असेल तर त्यांना मात्र 1600 आणि 1500 रुपये तुम्हाला मिळत आहे. अशा पद्धतीने ही मोफत राहण्याची सुविधा आपल्या सर्वांसाठी आहे. तर याचा लाभ आपल्या विद्यार्थ्यांना घ्यायचा आहे. राहण्याची खाण्याची व्यवस्था या ठिकाणी होणार आहे. जर तुम्हाला काही अडचणी असल्या तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये माझा नंबर दिलेला आहे, ग्रुपची लिंक दिलेली आहे, त्यावरती जॉईन व्हा. त्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना आम्ही मदत करतोय. कारण यापूर्वी सुद्धा आम्ही कितीतरी विद्यार्थ्यांना, संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मदत केलेला आहे आणि त्यासाठीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांना मदत करत असतो. आपल्याला ही माहिती कशी वाटली ही नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा. अशाच अपडेट करता माझ्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.